सोलापूर विधान परिषदेवरून काँग्रेस भाजप आमने सामने आलेले आहेत। काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेतला। काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचं सूचक असणारे पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांची खोटी सही असल्याने फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुद्धा झाली। ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे। त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा। म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे। हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। ती सही त्याची आहे, दोन्ही सह्या त्याच्या आहेत आणि आमचा पूर्णपणे फॉर्म व्हॅलिड आहे। म्हणून आम्ही कलेक्टरना या ठिकाणी निवेदन केलं आरोना आणि त्यांच्या सहकार्याने की ही स्क्रुटनी ही पारदर्शक पद्धतीत होऊ देत। जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही इलेक्शन। एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव, दोन्ही ज्यांनी कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर हा दबाव की एका सिग्नेटरीला इनव्हॅलिड करणं, म्हणजे किती गलिच्छ राजकारण आहे। लोकशाही पद्धतीत होऊ देत असं मी कलेक्टरना सांगितलं।